सुरुवात करू. सो सगळ्यांना नमस्कार. जय महाराष्ट्र. मी चैतन्य पुरुषोत्तम काळंडे ह्याच गावातला रहिवासी. जवळजवळ 14 वर्षांपासून या फील्डमध्ये काम करत आहे. lunarlakeguide.com हे माझं ऑफिशियल वेबसाईट देखील आहे. त्याच्यामुळे आज तुम्हाला या ठिकाणी 2 पॉईंटची माहिती आणि हे जे मंदिर आहेत महादेवाच्या वगैरे हे सगळे बघायचे आहेत. त्यामागच्या स्थापत्य शैली आणि जाती मंदिरांची आणि देवळाची माहिती हे सगळं तुम्हाला आज मिळणार. काय काय मिळणार आहे? लुनार लेकची माहिती, मंदिरांची माहिती आणि मंदिरांच्या जातीबद्दलची माहिती आणि गोमुखची माहिती. कळलं? तर यामध्ये महत्त्वाचा नियम असा आहे की मी बोलत असताना सर लोकांपासून तर मुलांपर्यंत कोणीही प्रश्न विचारणार नाही. तुम्हाला 2 चान्स दिले जातील. एक म्हणजे आपण तुमचे फोटोज काढू शेवटी. नंबर 2 तुम्हाला प्रश्नांसाठी मी स्पेशल जागा करून दिली. सगळी माहिती संपल्यानंतर मध्ये कोणी बोललं नाही. प्रॉमिस? सुरुवात करू माहितीला मग. सगळ्यांना माझा आवाज येतो व्यवस्थित? लाऊड कर थोडंसं अजून. काही गरज नाही ना? तर सगळ्यात पहिले मी सुरुवात करतो जगप्रख्यात लोणार सरोवरापासून. तर आपल्याकडे इंटरनेट नावाची गोष्ट आहे. विकिपीडिया, गुगल, यूट्यूब, ChatGPT, AI असे टूल्स आहेत ज्यावरती तुम्हाला विश्वास नाही बसणार, पण जवळजवळ 90% माहिती खोटी आहे. आज तुम्हाला ते क्लिअर होऊन जायचं. क्लिअर? तर सगळ्यात पहिले लोणार लेकबद्दलच्या ज्या अफवा पसरवल्या आहेत त्या ऐकून घ्या. तुम्हाला पण हे माहिती असेल की 52 ते 60 हजार वर्षांपूर्वी साधारण एका उल्कापातामुळे खाऱ्या पाण्याचं हे लेक तयार झालं. हे किती लोकांना माहीत होतं आत्तापर्यंत? वाचलं होतं? ओके. पण मी जर का म्हटलो हे खोटं आहे तर लोकांचं कसं मनोबल तुटतं है ना? पण हे खोटं आहे. हे जे लेक आहे हे ना उल्कापाती आहे ना याचं वय 52 ते 60 हजार वर्षांपूर्वीचं नाही आहे. हे सगळं खोटं आहे. आणि याची जी स्टोरी आहे खरी ती आता आपण ऐकणार आहोत. बघा, 2003 पर्यंत काही लोकांचं असं मत होतं की लोणार लेक भूकंपामुळे तयार झाला असणार आहे. भूकंप. पण भूकंपामुळे लेक तयार झालं नाही. त्याचं कारण सांगतो तुम्हाला. हा वरचा जो पहाड दिसतो बघा आपल्याला, तो वरच्या पहाडापासून तर खालच्या जमीन लेवलपर्यंत जी खोली आहे, फक्त पहाडाची खोली ती आहे 510 फूट, 170 मीटर. ठीक आहे? साईडला बघा पाणी लेकचं, या साईडला किंवा त्या साईडला त्याची किती खोली आहे? फक्त 30 फूट. किती? मध्यभागी ह्याच पाण्याची खोली आहे फक्त 35 फूट आणखीन खोली. टोटल केल्यानंतर किती होईल? 550. बरोबर? तर असा एक प्रश्न उभा राहतो की 550 फूट एवढा मोठा खड्डा भूकंपाने कसं काय पडला? बरोबर? त्यामुळे 2003 ते 6च्या कालखंडामध्ये नासावाल्यांनी या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावर सर्वे केला, स्टडी केली. आश्चर्य म्हणजे नासावाल्यांकडे त्यावेळेस ॲडव्हान्स बोट वगैरे होते. त्यांचं काम काय होतं? दररोजचं 15 ते 20 दिवस इथे होते ते. तर रोज लेकमध्ये जाणे, पाणीचे सॅम्पल्स कलेक्ट करणे आणि टेस्ट करणे, असं त्यांनी 15-20 दिवस केलं. या दरम्यान त्यांना पाण्याचे गुणधर्म, पाण्याचे वैशिष्ट्य हे सगळं कळालं. परंतु एक अंदाज त्यांचा चुकला. त्यांचं म्हणणं होतं की सुमारे 52 ते 60 हजार वर्षांपूर्वी इथे उल्कापातामुळे खाऱ्या पाण्याचा लेक निर्माण झालेला. ते पण मान्य करू आपण, हरकत नाही. जर का हे लेक उल्कापाती असेल जरी तर मग ती उल्का इथे पडल्यानंतर ती डिस्प्लेस झाली कुठे? हा प्रश्न सगळ्यांच्या मनामध्ये उभा राहिला. त्यामुळे त्यांनी ती स्टोरी बंद केली. 2006 ते 10च्या कालखंडामध्ये जपानवाल्यांनी बोलवलं. जपानवाल्यांनी त्यावेळेला एक वेगळी टेक्निक यूज केली, ती म्हणजे कार्बन डेटिंग. कार्बन डेटिंग कशी असते
की तुम्हाला त्या वास्तूचं खरं वय कळतं का. त्यांनी कार्बन डेटिंग केल्यानंतर याचं खरं वय काढलं. याचं वय होतं जवळजवळ 5,75,000 वर्षांपूर्वीची घटना असेल आहेच म्हणे. आणि त्यावेळेला आपल्याला कल्पना आहे की डायनोसॉर सारखा महाकाय प्राणी फक्त होता. त्यावेळेस मनुष्य देह होता का. मग लोकांचं वाचण्यामध्ये कधी कधी येतं की आम्ही पुस्तकामध्ये वाचलेलं आहे की बुवा इम्पॅक्टमुळेच डायनोसॉर वगैरे गेले. तर ह्या पण सगळ्या भाकड करतात. डायनोसॉर कशामुळे गेले तुम्हाला माहिती आहे का. धूळ आणि मातीमुळे गेले. इम्पॅक्टचा आणि त्याचा लांब लांबपर्यंत काहीही संबंध नाही. त्यांनी एक दुसरी महत्त्वाची गोष्ट करून दाखवली की आज तुम्हाला कमी पडेल ती म्हणजे हे लेख उल्कापाती नसून, हे वाक्य सगळ्यांनी नीट ऐका, हे लेख उल्कापाती नसून हे लेख अश्निपाती आहे. उल्का आणि अश्नी याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे जो तुम्हाला आज क्लिअर होईल. बघा तुम्ही शाळेमध्ये सगळ्यांना शिकलेले आहातच. आपण वाचलेलं आहे पुस्तकामध्ये की उल्कापाती विवरे ही कुठे पाहायला मिळतं सांगा फक्त तुमच्यापैकी एक जण. उल्कापाती विवरे आपण कुठे पाहतो. चंद्रावर पाहतो ना. त्याला आपण काय म्हणतो. ॲस्ट्रॉइड फॉर्म लेक्स ऑन मून है ना. त्यालाच आपण मराठीमध्ये काय म्हणतो उल्कापाती विवरे. कारण काय असतं की ॲस्ट्रॉइड म्हणजे उल्का आणि आपल्याला कल्पना आहे की चंद्र आणि स्पेस या दरम्यान जो होतो ना तो उल्कापात असतो. आणि आपल्या पृथ्वीला एक वरदान आहे ते म्हणजे ग्रॅव्हिटी आणि ओझोन बेल्ट. त्यामुळे कुठलाही हलका दगड आपल्या ग्रॅव्हिटीमध्ये प्रवेश करू शकत तो जळून खाक होईल. कळलं. तर हा लेख त्याच्यामुळे उल्कापाती लेख नाही. क्लिअर. आता अश्नी हा शब्द आहे मराठी. याचा अनुवाद जर का आपण इंग्लिशमध्ये केला तर याला म्हणतात मीटराइट. मीटराइट इज कम्प्लीट बिग लार्ज अँड सो हेवी कम्पॅरिझन टू ॲस्ट्रॉइड. याचं एक फक्त मामूली एवढा तुकडा पडला फक्त. मग इमॅजिन करा की एक अश्नी याचं वजन किती असतं. त्यावेळेला याचं वजन होतं एका याचं 30 लाख टन. आणि हा दगड सेकंदाला 20 किलोमीटर जेव्हा आपल्या ग्रॅव्हिटीमध्ये एंटर झाला तेव्हा त्याच्या आकाशगंगेमध्ये 3 तुकडे झाले. तो विभागला 3 भागामध्ये. 3 पैकी 2 आकाशगंगेमध्ये स्फोट झाला त्यांचा. त्याला आपण उल्कापात किंवा उल्का वर्षाव असं म्हणतो. ठीक आहे. पण ग्रॅव्हिटीने काय केलं की हा जो तुकडा आहे बघा याचं वजन आहे 10 लाख टन, रुंदी 20 मीटर. यांनी काय केलं ग्रॅव्हिटीने आपल्या हात याला खेचलं म्हणजे ग्रॅव्हिटीला काप पाडली. आणि बघा ही पूर्व आहे बोंबकडची पूर्व दिशा आहे. तर लोकांना वाटतं की हा असा थेट पडला असेल असा डायरेक्ट. असा नाही पडला तो. यांनी पूर्व आणि पश्चिम पूर्ण कापली. गोमुखाच्या तिरकस कोणामधून 17 डिग्री सेल्सिअसनी दगड असा तिरपा आत गेला आणि पूर्व आणि पश्चिम पूर्णपणे कापली. जमिनीच्या मध्यभागी जाऊन ज्याने जवळजवळ 6 मेगाटनचा इम्पॅक्ट केला कम्पॅरिझन टू हिरोशिमा आणि नागासाकी. नासावाली जो मोजला होता तो होता 1.2 आणि हा किती होता 6 मेगाटन. जवळजवळ 5 पट जास्ती स्फोट झाल्यामुळे या ठिकाणी साहजिक आहे खड्डा पडला असणार आहे. याच्यातली माती, खनिज, दगड, माती, जमीन हे पूर्ण 510 फूटवर फेकल्या गेले. एकदममुळे हा खड्डा निर्माण झाला. अजून एक आश्चर्याची गोष्ट म्हणजे आतमध्ये त्यावेळेला गरम लावरच असेल. वरतून येणारी अश्नी हे पण त्यावेळेला खूप भयानक गरम असणार आहे. तर जेव्हा आपलं वातावरण जरा गार झालं त्याच्यामध्ये तो दगड वितळला पूर्णपणे म्हणून त्याचा रंग हा काळा आणि जळकट झाला. त्याच्यामुळे ज्याला इंग्लिशमध्ये एक नाव आहे ते म्हणजे बेसॉल्ट रॉक. हे सगळ्यांना माहिती आहे ना. पण मराठीमध्ये आपण त्याला काय म्हणू अग्निजन्य खडक किंवा आगीचा गोळा. आता विकिपीडियावर असं लिहिलेलं आहे की जगामध्ये 2 ते 3 असे लेक आहेत जे खाऱ्या पाण्यात होत आहे. जगामध्ये खाऱ्या पाण्यातलं हे एकमेव लेक आहे
जे बेसॉल्टिक रॉक संबंधित आहे. आता प्रश्न परत येतो लोकांचा कधी कधी की सर वाय इट इज सॉल्टी, की हे खाऱ्या पाणी झालं का झालं, गोड्या पाण्याचं का नाही झालं. त्याच्यामागे काही मिस्ट्री आहेत. त्या लेकमध्ये तुम्हाला माहीत नाही पण दोन पाणी याच्यामध्ये जे मिक्स नाही होत एकमेकांमध्ये, एक अल्कलाईन आहे आणि एक सलाईन. जुन्या काळामध्ये लोकांनी pH चेक केला होता, तो होता 14.7. म्हणजे आपल्या मुंबईचा जो समुद्र आहे त्यापेक्षा 21 पट खारं पाणी युक्त आलं. किती? नंतर काय बदलला, 12.7ला pH आला. सध्याला जो pH आहे आता तो आहे 10.7. हाय अल्कलाईन अँड सलाईन सोडा होतो. याचं जर का आपण टेस्ट केल्या लिटमस दोन प्रकारे करता येतात. एक म्हणजे तुम्ही pH पेपर घ्या, त्या खाऱ्या पाण्याला लावा, तर पेपरचा रंग हा ब्लू होईल कारण ते अल्कलाईन. ठीक आहे. दुसरी टेस्ट करण्यासाठी आपल्याकडे हळद, लिंबू, गोड पाणी, खारं पाणी आणि 2 ग्लास. त्यामुळे आपण काय करू शकतो की 2 ग्लास म्हणजे 2 पाणी घ्यायचे, 2 प्रकारचे, गोड आणि खारं. दोन्हीही ग्लासमध्ये एक चिमूट हळद टाकायची, गरम टाकायची आणि फरक बघायचा. बघा, आपण जे घरी पाणी पितो त्याचं pH कोणाला माहिती आहे? 7 असतो, TDS नॉर्मल असतो. त्यामुळे हळद टाकल्यानंतर त्याचा रंग चेंज होईल का? नाही, कारण याच्यामध्ये 52 प्रकारचा अलग अलग क्षार आहे. त्यामुळे याचा रंग बदलून लाल चुट्ट होईल, आपला ब्लड करतो. कारण का? हे खूप अल्कलाईन वॉटर आहे. याचा जो राऊंड आहे वरून, याला म्हणतो आपण परीघ. हा पूर्ण परीघ आहे 6 किलोमीटरचा, गोमुख ते गोमुख. ठीक आहे. आतला व्यास 3 किलोमीटरचा आणि रेडियस त्रिज्या आहे 1.5 किलोमीटर. त्याच्या आतमध्ये 14 मंदिरं, एक दर्गा आहे. 14 पैकी 12 मंदिरे जे आहेत ते महादेवाचे आहेत. त्याला आपल्याकडे म्हणतात 12 ज्योतिर्लिंग. एक भगवान श्री रामचंद्र यांचं मंदिर आहे, कारण लोणारचा उल्लेख जो आहे हा वाल्मिकी रामायणामध्ये झालेला आहे. असं म्हणतात की भगवान रामचंद्र लक्ष्मण 6 महिन्यांनी तो तुकडे केले नसतील, अशी पण कथा आहे. म्हणून रामाच्या मंदिरामध्ये फक्त एक मूर्ती आहे जी रामाची आहे, आणि ती पूर्णपणे निशस्त्र हेमाडपंत मंदिर. आणि एक 14वं लक्ष्मीचं मंदिर आहे, जे 10व्या शतकामध्ये हेमाडपंत मंदिर आहे, ज्याचं नाव आहे कमळजा माता मंदिर, लक्ष्मीचं मंदिर. तर 5 लाख वर्षांपूर्वीपासून आत्तापर्यंत अशी घटना आजपर्यंत कधीही घडलेली नाही, जी यावरची घडली. 6 महिने कंटिन्यू पाऊस पडल्यामुळे जवळजवळ 14 पैकी 10 मंदिरांना पाणी लागलेलं आहे. आणि आत्तापर्यंत याच्यावर लोकांनी मासे किंवा मासोळ्या आजपर्यंत कधीही आम्ही पाहिलेल्या नाही, ज्या या 2.5 महिन्यामध्ये आम्हाला पाहायला मिळाल्या. म्हणजे जसं की अर्धवट मेलेली किंवा जिवंत मासे असतील, मासोळ्या असतील, ते लोकांनी पाहिलंच नव्हतं का. पण ज्याचं pH अचानकच कमी झाल्यामुळे ते त्याचंही झालं. पण 72मधली गंमत आहे की तेव्हा लेकचं पाणी जरा आटलं होतं, जरा एक स्टेडिंग झालं होतं. तर लोकांनी याच्यापासून काय काय बनवलं हे तुम्हाला खूप ऐकून आश्चर्य वाटेल. याच्यापासून लोकांनी पहिले साबण, शॅम्पू, पापड खारे बनवले. त्यानंतर इथे बेसॉल्ट रॉक सापडायचे मोठे मोठे. टेक्टाईल्स आपण जे पाहतो ना मंगळावरती, ते पण सापडायचे इथे. या पाण्यापासून लोक इथून ग्लास बनवायचे. इथे ग्लासचा कारखाना होता लोणारचा. या पाण्यावर तरणारी सरांकडे आमच्या एक वीट होती, ज्याचं नाव आहे ग्रीन अगेट, मीन्स बोरस. जो काही वेळ आपण या पाण्यावर सोडला तर तो फ्लोट होतो, कारण ते गॅस बाहेर होता त्याचे. ठीक आहे. आणि आश्चर्य तुम्हाला सांगतो की 72मध्येच एक खाली विहीर आहे सेंटरला, जी आता आतमध्ये गेलेली आहे. तर ज्याचं अर्ध पाणी अजूनही गोड आहे, अर्ध पाणी अजूनही खारं आहे. कारण 1972 साली लोकांनी देविकाचं पाणी काढलं होतं दोर बाजूनी, त्यांना ते गोड लागलं एका साईड पूर्ण 7 pH होतं, आणि इकडचं एकदम खरं लागलं. पण आश्चर्य म्हणजे त्या विहिरीला कुठल्याही प्रकारचं डिजिटल किंवा पार्टिशन नाही, तरी एका साईडचं पाणी गोड, एका साईडचं पाणी खारं.
म्हणून त्याला मायथॉलॉजिकल एक नाव दिलेलं आहे, त्याला म्हणतात सासू सुनेची विहीर. त्याच्यामागे सायंटिफिक कारण आहे ते म्हणजे गोमूत्र. अजूनही काही लोकांचं असं मत आहे की हे पाणी काशीवर नाही. आता हा जर पॉईंट आम्ही लोकांना सांगितला तर आम्हाला लोक चपलाने मारतील, बरोबर. त्याच्यामुळे 2006मध्ये नासावाल्यांनी पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण 4 कॅमेरे लावले. त्याच्या आधी भूमुक्त पाणी पूर्णपणे बंद करण्यात आलं. त्यांना पाण्याचा उगम स्रोत हा माहीत करून घ्यायचा होता, पण अफसोस त्यांना काहीही कळालं नाही. पण माझे जे गुरु होते याच्यामध्ये खूप मातब्बर होते, स्वर्गीय श्री सुधाकर बुगदाणे सर, ज्यांनी 42 वर्ष लुनार लेक, मंदिरं, परिसर याच्यावर अभ्यास केलेला आहे. आणि सगळ्यात पहिले बिफोर ट्रेनिंग त्यांनी मॉल तयार केलं. त्याच्यामुळे तुम्हाला मी थोडीफार माहिती देऊ शकतो. पण याच्यातलं पाणी मग सायफनने येतं असं त्यांचं एक म्हणणं पडलं. कारण आपण जमिनीमध्ये बघा बोर घेतो, बोरवेल, एक अंदाज 50 फुटावर मला पाणी लागलं. तर जमिनीच्या 18 ते 20 किलोमीटर खालनं हे पाणी सायफन तत्वाद्वारे वरती येतं, स्प्रिंगहून, फोर्समुळे. त्यामुळे कुंडामध्ये आपण जे पाणी पाहणार आहोत त्याचं pH किती असणार आहे? 7, TDS 350 बोर इतकं. त्याच्यामुळे हे पाणी आपण खूप प्रमाणामध्ये पिऊ नाही. जर का आपण हे पाणी वारंवार पिलं तर याच्यामुळे आपल्याला युरिन स्टोन वगैरे होऊ शकतो, कारण क्षारचं प्रमाण त्याच्यामध्ये भरपूर आहे. बरं, लेकच्या पाण्याचा कलर हा कशामुळे चेंज झाला होता लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये हे आहे का? खूप महत्त्वाचं सांगतो. ही गोष्ट आहे 7 जून 2019-20. त्या दरम्यान काय झालं की खाली एक हॅलो नावाचा बॅक्टेरिया आहे, त्यानंतर ब्लू ग्रीन नावाची अलगी आहे, त्याच्यापासून एक गोळी बनते ज्याचं नाव आहे पायरुव्हेट टॅबलेट, जिला आपण म्हणतो स्पिरिनमन म्हणतो. त्याच्यामध्ये 85% आपल्याला हाय प्रोटीन पाहायला मिळतं, जे खाण्यासाठी इथे मॅग्नेटरी बर्ड्स, ज्याला आपण परप्रांतीय पक्षी म्हणतो, जवळजवळ ते येतात आणि ते अलगी खातात. अलगी खाल्ल्यामुळे त्यांना पुढच्या 8 महिने भूक लागत नाही. त्यासाठी ते इथे येतात, दिवाळीमध्ये येतात. ती अलगी इतकी स्ट्रॉंगली फॉर्म झाली आणि पाण्याचं pH तेव्हा 9.5 झाला, म्हणजे खूपच डाऊन झाला होता. आणि टेम्परेचर जेव्हा होतं 46 डिग्री. त्या 4 कारणांमुळे फक्त 8 ते 15 दिवस याचं पाणी पिंक आणि रेड होतं. ज्या वेळेला याच्यामध्ये पाऊस पडला त्यावेळेला याचा कलर परत नॉर्मल आला. पण आपण न्यूजमध्ये सगळ्यांनी काय ऐकलं की देखिए लुनार लेक का पाणी त्याचं हर साल आपला रंग बदलतं. या सगळ्या अफवा भाकड कथेला म्हणतो आहे. ठीक आहे. आता जे आपल्याला गोमुख बघायचं आहे तर गोमुख याला पण 4 नाव आहेत बरं का. पहिलं गोमुख आहे, दुसरं गंगा भोगावती आहे, तिसरं विष्णुकुंड आहे आणि चौथं आहे अखंड धारती. 1972 साली जसं लेकचं पाणी आटलं होतं तसं गोमुखचं पाणी आटलं नाही. आपल्या करंगीवर बाळ सुरू होतात, त्याच्यामुळे त्याला ते नाव पडलं. आणि सगळ्यांना अहिल्या होळकर कोणाकोणा माहिती आहे? सगळ्यांना माहिती आहे, व्हेरी गुड. तर ज्या अहिल्या होळकर ज्या स्वतः शंकराचा भक्त होत्या, महादेवाचा भक्त, तर ज्यांनी जे जे मंदिरं पडले असते जुन्या काळामध्ये त्यांचं बांधकाम केलेलं आहे. त्यापैकी आपल्या मागे एक मंदिर आहे बघा, या सिमेंट लावलेलं त्यांनी. तर हे अहिल्या होळकरांनी पुस्तक केलेलं एक मंदिर. आता इंटरलॉकची डेफिनेशन आहे का, जाती आहे का मंदिरांच्या? आपल्याकडे मंदिरांच्या 3 जाती आणि 2 शैली आहेत. सगळ्यात पहिली जात मंदिरांची चालुक्य, म्हणजे 1500 वर्षांपूर्वीचे चालुक्य पेड मंदिर जे बांधलेले आहेत राजा विक्रमादित्य यांनी. मग मधला आला यादवांचा काळ. यादवांचे राजे कोण? देवगिरीचे राजे कृष्णदेव राय. त्यांच्या कालखंडामध्ये मंदिरं बांधले. त्यांचं वय काय पडलं? 1100 वर्ष ते 1200 वर्ष. इंटरलॉक सायन्स टूर. हेमाद्री म्हणून पंथ होतं आपल्याकडे. मग त्यांनी हेमाडपंथी मंदिरं बांधली. त्याचं एज आहे 1000 वर्षांपूर्वीचे इंटरलॉक सायन्स टूर मंदिर.
आणि ज्या दोन मी तुम्हाला बोलत होतो ना आपल्याकडे प्रथा आहेत की एक आहे वैष्णवपंथी आणि एक आहे शैवपंथी. तर आपण भाग्यवान की आपल्या गावामध्ये दोन्ही प्रकारचे मंदिरं पाहायला मिळतात. हे मंदिरं सगळे इंटरलॉक आहेत, साडे स्टोनमधले बांधलेले, गूळ चुना दगड त्याची कोडिंग वगैरे करून. एक्झाम्पल द्यायचं झालं तर आपण एखादी गोष्ट याला फिट करतो बघा स्क्रूड्रायव्हरला, तर स्क्रूड्रायव्हरमधून त्यामध्ये गोष्ट काढतो तर ते लॉक काढतो आपण त्याचं. तर यात असंच आहे, तुम्ही जर त्याचे लॉक काढले ना तर याचं प्रत्येक दगड हा वेगळा होतो, त्याचं पण इंटरलॉक. मी तुम्हाला दाखवतो किती केल्यानंतर आहे अजून एक पण जेवढी माहिती तुम्हाला एकदम उपयोगी वाटली असेल तुम्हाला सांगा. एक लास्ट वन सांगतो फक्त, खूप महत्त्वाचं आहे की या लेकला प्रथम पाहणारे एक ब्रिटिश अधिकारी होते ज्यांचं नाव होतं ब्रिटिश अधिकारी CGE अलेक्झांडर, साल 1823. त्यांचं म्हणणं होतं की हे लेक उल्कापाती आहे आणि याचं वय अगेन 52 ते 60,000 वर्षांपूर्वीची घटना आहे. पण अकॉर्डिंग टू जपान त्यांचं काय म्हणणं पडलं की 5.5 लाख वर्षांपूर्वी हे अश्निपातापासून लेक निर्माण झालेला आहे. ठीक आहे. आता मी तुम्हाला एक गोष्ट दाखवतो. माझे जे गुरु होते स्वर्गीय श्री सुधाकर बुगाणे सर, ज्यांनी मला एक बेसॉल्ट रॉक ॲज अ गिफ्ट दिलेला आहे. बेसॉल्ट म्हणजे हाय आयर्न कंटेंट असलेला दगड, जिच्यापासून हे लेक फॉर्म झालं खाऱ्या पाण्याचं जगातलं एकमेव. तर मी तुम्हाला तो स्टोन दाखवणार आहे. तो स्टोन प्रत्येकाने बघा आणि त्याच्यानंतर मग आपला सिलसिला सुरू होईल प्रश्न उत्तरांचा. ठीक आहे. आपण ॲनिमेशन नावाची गोष्ट पाहत असतो यूट्यूबवर म्हणा किंवा मोबाईलवर, है ना. तर अंतराळातून एक असा दगड फिरत येतो बरोबर, आणि तो पृथ्वीवरून येऊन बंबाड होतो. ठीक आहे. आता काय होतं याला बघा, हे लहान लहान होल आहे, बारीक चित्र याला, त्याच्यामधून असे गॅसेस पास होतात. तर याला एक बारीक होल आहे. तर माझी इच्छा आहे की सगळ्यांनी बघावे एक एक करून. हा बेसॉल्ट रॉक अग्निजन्य खडक, याचं वजन कमी होतं जेव्हा हा बंबाट करतो पृथ्वीवर, याचं वेट कमी होतं, पण याच्यामुळे हे लेक निर्माण झाले. हा ते दगड पाहून घेऊ जाईल. त्या दरम्यान कोणाला काही प्रश्न असतील तर एक पूर्ण जवळ आहे. वाईल्ड लाईफमध्ये कसं की पक्षी आणि प्राणी पण आहे. जवळजवळ 2004 याला A ग्रेड फॉरेस्ट डिक्लेअर केले. तिकडे वेळ लागतो सर 3.5-4 तास, कारण तो ट्रेक 5 किलोमीटरचा ट्रेक, म्हणजे वॉटर लेवलपर्यंत पकडे. त्याच्यामध्ये जवळजवळ 14 बिबटे, तडस, रानडुक्कर, चिते, हरणा, मोर, लांडोर, चाळे, आजगर, कोबरा खाली आहे. इट इज अ A ग्रेड फॉरेस्ट एरिया पूर्ण हा. आणि पूर्ण ट्रेक आहे, पूर्ण जाणं येणं 7 किलोमीटरचा मंदिरापर्यंत जाऊन येऊ. 3.5 लंबा ट्रेक वाटत नाही. त्यांना थांबायचं ते थांबा इथं, त्यांना चलायचं आहे तिकडे. करतो आपण स्कूल का काम करतो.